स्ट्रोक तुझ्या बॅटमधून पाहायला मिळाले. थोडं पहिले काही बॉल संघर्ष केलास, त्यानंतर अगदी प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट बसत होता. काय म्हणशील? आम्हाला ही नॉकआउट मॅचच होती, काही करून जिंकणं होतं. बॉलिंग खूप चांगली चालली होती. मला पण चान्स घेणं गरजेचं होतं, तर चान्स सक्सेस झाला. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये काय फरक आहे? लेदर बॉल क्रिकेट खेळताना कशा पद्धतीने बॅटिंग करावी लागते? टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आल्यानंतर काय बदल करावा लागतो बॅटिंग मध्ये? टेनिस बॉल तसा हा ताकदीचाच खेळ आला, त्यात टेक्निक असेल तर अजून उत्तम आहे त्याच्यामध्ये. आणि लेदर बॉल म्हणले की प्युअर टेक्निक खेळता येतो, तर त्याचा फायदा होतो टेनिस क्रिकेटमध्ये या टेक्निकचा. संघ मला म्हणून अर्जुन दादा गोळे यांच्याबद्दल काय म्हणशील? खूप मेहनत घेतात टीमसाठी. ते स्वतः खेळतात बॉलिंग बॅटिंगमध्ये, पोरांना चेअरअप करत असतात. तर कुठे ना कुठे त्यांच्यामुळे पण आम्हाला जोश भेटतो की ते असतात टीममध्ये, त्यामुळे खेळायला जोश भेटतो आम्हाला. थँक्यू सो मच. हे होते संकेत कळंबे, ज्यांनी पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलंय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चं पहिलं अर्धशतक संकेत कळंबे उळुमगावच्या माध्यमातून आलंय. खूप खूप अभिनंदन असेल. आणि नवीन मॅच सुरू होते. मॅच क्रमांक 4 कडे आम्ही वळणार आहोत. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित समालोचक निलेश मर्डेकर सर हे आपल्याबरोबर जोडले जातील. आणि या मॅच क्रमांक 4 ची संपूर्ण कहाणी त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकणार आहोत. या निलेश सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. अनिकेतजी कामटे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता, आणि संतोष देसाई सरांना आपण आतापर्यंत ऐकलत. आणि मॅच क्रमांक आता 4ला झाले सुरुवात. एका बाजूला ईशान्य पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध शिव इंटिरियर टीम. शिव इंटिरियर या टीमने टॉस जिंकायला सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय, आणि ईशान्य पॅकर्स या टीमला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे टॉस दोन्ही संघनायकांच्या मनासारखा घडला याची आपण चर्चा केली, परंतु मॅच आता सुरू झालेली आहे. बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये चिंदवलीचे विशाल इथापे आणि दशरथ वाडकर बोरगावचे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होईल. आणि षटक क्रमांक 1 मध्ये बोरगावचे ऑलराऊंडर खेळाडू वैभव वाडकर षटक क्रमांक 1 मध्ये आहेत. आणि टॉसमध्ये वैभव वाडकरने सांगितलं होतं की आम्ही जरी टॉस जिंकलो असतो ना तरी आम्ही गोलंदाजी केली असते. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकर गोलंदाजी करतात. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा दिल्या 3. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डीपला, बॉलवरती येतील. वैभव वाडकर यांची चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आतापर्यंत वैभव वाडकरनी चांगला ठेवलेला आहे. आणि या तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलेला आहे. तिसरे पंचांनी आता स्पोर्टॉन लाईव्हच्या माध्यमातून आता या बॉलची आता पडताळणी केली जाईल, प्रत्यक्षात पाहणी केली जाईल की या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. रनआउट साठी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे, आणि आता तिसरे पंच जोडतील आणि ते स्वतः पाहणी करतील. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आहे. विद्यानिकेतन एक सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. कोचळेवाडीची महाराष्ट्र राज्यातील ही असणारी संस्था, आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष शशिकांतजी कोचळे सर आहेत. आणि याच्याबद्दल आपण चर्चा करूया. त्यांनी केलेलं आतापर्यंतचं काम. नॉट आउट आहे. चला मॅचला सुरुवात करा. बॅट्समन सेफ आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहूया मेन स्क्रीनला. आणि सहजरित्या फलंदाज पोहोचलेले आहे. डेंजरस एंडला धावले होते, जोखीम घेतली होती, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. विशाल इतापे होते, डेंजरस एंडला धावले होते. पाठीमागच्या मॅच मध्ये यांनी खेळ चांगला केलाय, परंतु एका बाजूला धाव फलकावरती धावा आहे तब्बल 5. वैभव वाडकर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. पहिले षटक चांगल्या प्रकारे हाताळले. अवघ्या 5च धावा 5 बॉलच्या पाठीमागे दिलेले आहेत. शेवटचा बॉल षटकातला, फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली, आणि ते चिंदवलीचे विशाल इथापे माघारी. धक्का क्रमांक पहिला शिव इंटेरियर या टीमला. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला, आणि त्यानंतर मात्र डावाला झाली सुरुवात. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये शिव इंटिरियर या टीमने पहिला गडी गमावलाय, आणि वैभव वाडकर यांनी ती कमाल केली आणि चांगला झेल इथे पकडलेला आहे. क्षेत्ररक्षकाने कॅच पूर्ण करत आपलंही योगदान या झेलमध्ये दिलेलं आहे. आता धावसंख्या धावफलकावरती आहे 5. 1 गडी बाद. यश गायकवाड पाचवड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाचवड गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. चला
दोन्ही संघाला विनंती आहे की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एका षटकासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात यांनी गोलंदाजी मार्कवरती केलेला आहे बदल. रोहित वाडकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. बोरगावचे आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळतील. स्ट्रायकर एंडलाही फलंदाज बोरगावचे आहेत. नाव दशरथ वाडकर. ओ स्लिप झाला त्यांचा पाय. कारण ज्या प्रकारे टान्स रिदम आणि त्यानंतर त्यांचा जो फॉलो थ्रू आहे, ज्यावेळेस बॉल रिलीज करायला गेले ना त्यावेळेस त्यांचा पाय घसरलेला आहे. कारण खेळपट्टी ही सिमेंटची आहे. काळजी घ्या खेळताना, कोणती आपल्याला दुखापत होणार नाही याची खेळाडूंनी काळजी घ्यावी अशी विनंती आपण करूया. बॉलर पुन्हा तयार. रोहित वाडकर पहिला बॉल टाकतील ओव्हर नंबर 2 चा. समोर आहेत दशरथ वाडकर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय. डॉट आलाय. धाव कोणतीही मिळत नाहीये. दशरथ वाडकर यांना या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय आणि रोहित वाडकर यांचा पहिल्या बॉलच्या पाठीमागचा बोलबाला आपण पाहिला. राऊंड द विकेट आलेत. विथ द अँगल बॉलिंग करतायत आणि बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आजचा पहिला दिवस. गेली कित्येक दिवस आपण या प्रीमियर लीगची वाट पाहत होतो आणि अखेरकार तो दिवस आला. बऱ्याचशा स्पर्धा आता वाई तालुक्यामधून आपल्या भेटीला येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये पसरणी गावामध्ये 1 लाखाची क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. त्याची आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. प्रथम पारितोषिक 1 लाख आहे. द्वितीय 60, तृतीय 50, चौथं 30 आणि 5वं पारितोषिक देखील 30,000 आहे. आणि स्पर्धेचं शीर्षक आहे अनुश्री चषक, म्हणजे राजीव शेठ शिर्के यांच्या कन्येच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा. बॉलर तयार. व्हाईट बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, म्हणजे धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. गोलंदाजाला ही सूचना आता दिलेली आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आता काळजी आणि दक्षता घ्यावी लागेल बॉलिंग मध्ये रोहित वाडकर यांना, कारण इथून पुढे बाउन्सर हाताळता येणार नाही. समोर आहेत बोरगावचे दशरथ वाडकर. कमी गतीचा बॉल, गती ओळखू शकले नाही. लोअर फुल टॉस होता. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. बॅटची कडा घेऊन या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल. थोडासा बदल केला गोलंदाजीमध्ये. वेग थोडासा बॉलच्या पाठीमागे रोहित वाडकर यांनी काढून घेतला. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. म्हणजे अशा प्रकारे दुहेरी मिश्रण हे गोलंदाजीमध्ये रोहित वाडकर यांनी अंमलामध्ये आणलेलं आहे. आणि आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. समोर ऑलराऊंडर खेळाडू दशरथ वाडकर. वेळेची अचूकता नाहीये. वेळेची अचूकता हा किती महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये, आणि ती वेळेची अचूकता बॅटिंग करताना तुम्हाला साधावी लागेल. कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली तर मित्रांनो ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी सांगता येत नाही. त्यामुळे योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. रोहित वाडकर यांना तुम्ही पाहत आहात, चांगली गोलंदाजी केली आहे. एकच बॉल तुम्ही त्यांचा वगळला, बाकीचे 3 बॉल कमालीचे टाकलेले आहेत बॅटिंगमध्ये. आता यश, आज आपला दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल यश यांना बॅटिंग करताना. यश गायकवाड पाचवड. एक पाय पुढे काढला, त्यानंतर या बॉलला समोर खेळलंय. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलवरती येतील. दुसरीचा प्रयत्न चालवला गेला आणि सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता अगदी हळवार पद्धतीने पुढे सरसावती. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि शिव इंटिरियर या टीमने आतापर्यंत 10 बनवलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल इतापे माघारी गेलेले आहेत. आतापर्यंत संपूर्ण डावाचा विचार केला तर एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. म्हणजे ईशान्य पॅकर्स टीमच्या गोलंदाजीचा विचार आपण करू शकतो की ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आतापर्यंत ती चांगली केलेली आहे, कौतुकास्पद केलेली आहे. खास करून सुरुवातीपासून तुम्ही वैभव वाडकर, रोहित वाडकर यांचा खेळ पाहिला गोलंदाजीमध्ये. आता दशरथ वाडकर आणि यश गायकवाड यांना आपली बॅटिंगची चमक मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. दशरथ वाडकर 3 बॉलच्या पाठीमागे 2 आणि यश गायकवाड 1 बॉलच्या पाठीमागे 2. अशा प्रकारच्या धावा आतापर्यंत या जोडीने बनवलेल्या आहेत. रोहित वाडकर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी सहजरित्या समोर खेळला. मिड ऑफला खेळाडू आहेत, बॉलची फेकी करतील. सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे आणि जीवनामध्ये कधी कधी संयम देखील तितकाच महत्वाचा असतो. आक्रमण केलं नाहीये, संयमाने बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे आणि विकेटची पतझड या जोडीने थांबवली आहे. एका बाजूला ईशान्य पॅकर्स दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये.
सोडून दिलेला बॉल आहे. पंच सांगतील की हा दिशाहीन आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी सकाळपासून चांगलं काम केलेलं आहे. तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. धावसंख्या आहे 12, एक गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि स्ट्रायकर इनला कोण आहे तर स्ट्रायकर इनला बोरगावचे दशरथ वाडकर आणि गोलंदाजी मार्कवरती देखील बोरगावचे रोहित वाडकर. फुल टॉस बॉल, कव्हर्सला खेळाडू जातील का? एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4. या डावातला पहिला चौकार दशरथ वाडकर यांच्या बॅट मधून आलेला आहे. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. हा तो चौकार होता, दशरथ वाडकर यांच्या बॅट मधून आला या डावातला पहिला चौकार. धावसंख्येने थोडासा वेग पकडला, 16 वरती जाऊन पोहोचलीये. प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे की जर या सरासरीने शिव इंटिरियर या टीमने धावा बनवल्या तर 40 पर्यंत हा संघ मजल मारेल. पहिल्या मॅच मध्ये 59 बनवल्या होत्या, त्यामुळे याही मॅच मध्ये शिव इंटिरियर या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु ईशान्य पॅकर्स या टीमला गोलंदाजी चांगली आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. बॅटिंग ईशान्य पॅकर्सला पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली करता आली नव्हती, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 16 खर्च केलेले आहेत. चला, ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. बॉलिंग अटॅक मध्ये केलंय परिवर्तन आणि स्वतः शशी कोचळे सर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एका आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये येत आहेत शशी कोचळे, कोचळेवाडी. ओव्हर नंबर 3, समोर खेळलाय बॉल, लांबी पाहावी लागेल. खेळाडू बॉलच्या खाली 2 आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे शशी कोचळे यांनी संघाला विकेट मिळवून दिली आहे आणि माघारी जातील पाचवडचे यश गायकवाड. आज नावाप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यश गायकवाड करू शकले नाही. मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही, लांबी कमी पडली आहे आणि क्षेत्ररक्षकाने येऊन तो कॅच पूर्ण केलाय. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, फटका फसला, बॉल फार काळ हवेत उभा राहिला आणि विकेटचं होतंय ते पतन. पहिल्या बॉलवरती शशी कोचळे यांना विकेट मिळाले. त्यांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे अजित पाटकर यांच्या वतीने. अष्टविनायक वॉरियरचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या वतीने हा पुरस्कार शशी कोचळे सरांसाठी आहे. धावसंख्या 16, 2 गडी बाद. आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये शिव इंटिरियर हा संघ अडचणीमध्ये अडकतोय कारण 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. जमेची बाजू कोणती आहे तर एका बाजूला दशरथ वाडकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 4 वरती ज्यांना बोलवलेलं आहे प्रतीक महांगडे अर्थात पसरणी गावचे बंटी. आल्या पावली आक्रमण केलंय. खेळाडू बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दशक. आपल्या डावाची सुरुवात प्रतीक महांगडे बंटी यांनी धडाकेबाज केली आहे आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. ऑन साइडला हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा मोठा फटका. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक महांगडे बंटी यांनी केली आता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग. 2च बॉल खेळले आणि दोन्ही सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. मिळाला मोका, दिला ठोका. सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या आता भरारी घेते, जाऊन पोहोचलेली आहे 28 वरती. धावा येत नव्हत्या. एक वेळ परिस्थिती अशी होती ना की धावा येत नव्हत्या, आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. शशी कोचळे यांच्या विरुद्ध आक्रमण केले, परंतु प्रतिभा आहे शशी कोचळे यांच्याकडे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत कोचळेवाडीचे. एका बाजूला पसरणीचे ऑलराऊंडर खेळाडू प्रतीक महांगडे अर्थात बंटी. बॉल क्रमांक 4, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल पाठी ओढलाय आणि इथे हा बॉल डॉट आलेला आहे. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रतीक महांगडे यांचा फसलाय आणि हा बॉल शशी कोचळे यांनी डॉट टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळणार नाही. मनोबल वाढवणारा हा बॉल होता आणि बांधून ठेवणारा बॉल होता प्रतीक महांगडे यांना. षटकातल्या तर शेवटचे 2 बॉल बाकी. स्ट्रायकर एंडला प्रतीक महांगडे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा दुधारी फटका आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. सरळ लेग बायची धाव आहे पंचा ठिकाणी कळवत आहेत. सरळ बॅटने प्रतीक महांगडे यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले होते, परंतु यावेळेला मनसुबे काही वेगळे होते.
त्यांनी प्रयत्न हाच केला की मला स्विच हिटचा फटका खेळायचा आहे आणि कुठेतरी कव्हर्सला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मनसुबे उधळून लावले. एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते शिव इंटिरियर या टीमला. षटकातला शेवटचा बॉल धावसंख्या आहे 29. 29 धावा 2 गडी बाद. समोर दशरथ वाडकर. फटका तर खेळलाय. खेळाडू डीपला. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला गेला. स्ट्रायकर एंडला फेक आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे दशरथ वाडकर येथील माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा. धावसंख्या 30. 3 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 3 गडी बाद. शिव इंटिरियर प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून. आता इथून पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30. 3 गडी बाद अशी स्थिती आहे. त्याचबरोबर आणखीन एक अनाउन्समेंट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खेळाडूंसाठी एक विशेष पर्वणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्योती ज्वेलर्स भोईंज, ओमकार ज्वेलर्स ओझरडे सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी, संघ मालकांसाठी सुवर्ण संधी आहे. 15 डिसेंबर 2025 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सोन्याच्या खरेदीवरती 50% मजुरीवरती तुम्हाला सूट दिली जाईल अशी पर्वणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी आणि संघ मालकांसाठी आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये आणि ओव्हर नंबर 4 ची सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. बावधनचे किरण कांबळे. लेदर बॉलचा बराचसा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. एक नामवंत क्रिकेटर आहेत. बॉल क्रमांक 2 टाकतील. समोर बॅटिंग मध्ये शुभम मालुसरे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला दिशा दिली आहे. स्ट्रायकर एंडला प्रतीक मांगडे होते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. या बॉलच्या पाठीमागे काही धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. तब्बल 4 धावा या बॉलच्या पाठीमागे, म्हणजे नफा ना तोटा या बॉलच्या पाठीमागे 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. मॅचला पुन्हा सुरुवात. किरण कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. लाईन मिस करून बसलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे रिप्ले टेलिकास्ट पाहूया. हा बॉल टप्पा पडल्यानंतर पहा वेगाने मार्गस्थ झाला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट आलाय. थोडेसे हताश होते बॅटिंग करताना प्रतीक मांगडे. 12 बनवलेले आहेत आतापर्यंत. सुरुवात बॅटिंग मध्ये चांगली धडाकेबाज केली प्रतीक मांगडे बंटी यांनी, परंतु या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. बॉल क्रमांक 4 किरण कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने उसळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. पुन्हा डॉट बॉल आलाय. किरण कांबळे यांची कमाल. आणि पुन्हा एकदा प्रतीक महांगडे बंटी सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. बंटी यांनी ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये येताना सुरुवातीच्या काही बॉलचा समाचार घेतला होता तो उल्लेखनीय होता, परंतु आता बांधून ठेवलंय. षटकातला 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट किरण कांबळे. समोर खेळलाय बॉल. खेळाडू बॉलच्या खाली येतील का, परंतु नाही. त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय शिव इंटिरियर या टीमसाठी. प्रतीक मांगडे बंटी यांचा हा जलवा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आता वाढतीये, पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 38 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. किरण कांबळे यांनी आतापर्यंत 5 बॉल टाकले, 8 धावा खर्च केलेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता थोडीशी बदललेली आहे, त्याच्यामध्ये बदल केलाय.
किरण कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॉल छोट्या उसळीचा पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. माझा फटका म्हणजे 440चा झटका आणि हा बॉल पाठवलाय प्रतीक मांगडे बंटी यांनी सीमारेषेच्या पलीकडे. छोट्या उसळीचा बॉल चाललाय सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा षटकार. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहत आहोत. प्रतीक मांगडे बंटी यांचा एक लाजवाब फटका. पाहिलं की छोट्या उसळीचा बॉल आहे, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावसंख्या 44 वरती 3. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही शुभम मालुसरे आणि प्रतीक मांगडे बंटी यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये पाहत आहात. 22 वरती प्रतीक मांगडे स्वतः बॅटिंग करतायत. 7 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. शुभम मालुसरे 4 वरती बॅटिंग करतायत. आता ईशान्य पॅकर्स कडून अंतिम षटकामध्ये कुणाला बोलवलं जाईल? अक्षय मालुसरे, गोवेदीकर ओव्हर नंबर 5. ऑलराऊंडर खेळाडू आहेत गोवेदीकर गावचे अक्षय मालुसरे ओव्हर नंबर 5 मध्ये येत आहेत. ओव्हर नंबर 5 चा सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय डिक्लिअर झोन मध्ये. वाईट +1 अशा 2 धावा पंच या ठिकाणी कळवतायत. धावसंख्येला या धावा आता चालना देतील आणि या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अक्षय मालुसरे यांनी दिशाहीन बॉल टाकलेला आहे. डाव्या स्टिचच्या बाहेर बॉल होता, खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. शुभम मालुसरे स्ट्रायकर एंडला गोलंदाजी मार्क वरतून अक्षय मालुसरे. पाठी ओढला बॉल. आता चांगला बॉल टाकलाय आणि इथे पहा एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि हो तो त्याग केलाय शुभम मालुसरे यांनी. कारण आपल्या चांगल्या फलंदाजाला जर आपल्या स्ट्राईक वरती आणायचं असेल तर एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतो आणि तो त्याग शुभम मालुसरे यांनी आपल्या विकेटचा केलेला आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, त्याग तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो आणि शुभम मालुसरे यांनी तो आपल्या विकेटचा त्याग केलेला आहे. असं म्हणतात ना, त्यागाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय त्याग नाही. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला देखील बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणजे जीवनामध्ये काही गोष्टी जर चांगल्या घडवायच्या असतील ना तर काही गोष्टींचा आपल्याला त्यागही करावा लागतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये शुभम मालुसरे यांनी आपल्या विकेटचा त्याग केला आणि प्रतीक मांगडे बंटी यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता या बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान प्रतीक महांगडे यांचा टीम साठी होता 6चा लगान. बॉल सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा पसरणी गावच्या प्रतीक मांगडे बंटी यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पार. आणखीन एक षटकार आलाय. मोठ्या फटक्यांचा धिंगाणा मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एका धावेसाठी धावसंख्या आता पुढे जाऊन सरसावतीये. 53 धावा 4 गडी बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे. शिव इंटिरियर या टीमने या धावा कुटलेल्या आहेत. ईशान्य पॅकर्स मैदानाच्या आतमध्ये संघ गोलंदाजी करतोय. टॉस मध्ये आपण चर्चा केली होती की वैभव वाडकर आणि प्रतीक मांगडेंनी सांगितलं होतं की टॉस आमच्या मनासारखं झालाय, परंतु मॅच कुणाच्या मनासारखी आहे? यष्टिरक्षकाकडे बॉल आहे. धाव घेण्याची कोणतीही मुभा आता फलंदाजांना नाहीये. डॉट टाकला अक्षय मालुसरे. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. अमित वाडकर यांना तुम्ही इष्टांच्या पाठीमागे पाहत आहात. एक सिनियर प्लेयर आहेत बोरगावचे. एका बाजूला अक्षय मालुसरे, गोवेदीकर चांगली गोलंदाजी शेवटच्या काही बॉल मध्ये त्यांनी केलेली आहे. 4 बॉल टाकले, 9 त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी. ओ भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध फलंदाज क्लीन बोल. त्रिपाळाजीत यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. उजवी यष्टी वाकवलेली आहे. बॅटिंग करत असताना जावं लागतंय माघारी. राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्यानंतर पहा उजवी यष्टी वाकवलेली आहे. त्रिफळाचीत प्रतीक मांगडे 11 बॉल मध्ये 29 धावांचा झुंजार खेळ करून मैदानाच्या बाहेर येत आहेत. परंतु चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेली आहे. टीमसाठी ही बॅटिंग लाभदायक आहे. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे.
सुयश मैदानाच्या आतमध्ये, सुयश इथापे देगाव मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलसाठी. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. डावकुरे आताचे आहेत बॅटिंगसाठी तयार. चला शिव इंटेरियर या टीमला विनंती करूया, जसा हा बॉल संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आणि हाही बॉल एष्ट्यांचा वेध घेतोय. आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत, 2 त्रिफळाचीत फलंदाजांना केले. अक्षय मालुसरे, गोवेदीकर यांची कमाल. 2 फलंदाज क्लीन बोल्डने माघारी पाठवलेले आहेत. दोन्ही बॉल एकाच यष्टीचा वेध घेत आहेत आणि दोन्ही वेळेला फलंदाजाच्या यष्ट्या वाकवलेल्या आहेत. आणखीन एक फलंदाज त्रिफळाचीत अक्षय मालुसरे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 53 धावा आता ईशान्य पॅकर्स या टीमला बनवायच्या आहेत. धावा 54, येणारे बॉल 30. चला टीम शिव इंटिरियर, आपल्याला विनंती आहे की आपण मित्रांनो मैदानाचा ताबा घ्या. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी यायचं आहे. ईशान्य पॅकर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यावं लागेल आणि स्ट्रायकर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवावी अशी विनंती आहे. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोसळेवाडी आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा, खऱ्या अर्थानं विद्यानिकेतन सामाजिक संस्था आहे ना, तिची स्थापना 18 फेब्रुवारी 2019 साली झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून या संस्थेचा जो उद्देश आहे ना, हा तितकाच महत्त्वाचा आहे ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा जो उद्देश आहे ना, की ज्ञानाचा विस्तार करणे आणि ग्रामीण शहरी भागातील बेरोजगार तरुणांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसोबत स्वतःच्या पायावरती ते कसे उभे राहतील आणि समाजामध्ये आपली नावलौकिकता कशा प्रकारे मिळवतील यासाठी कटिबद्ध असणारी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीग आता सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. आपण कौतुक करूया, शिव इंटिरियर या टीमने लगेच मैदानाचा ताबा घेतलेला आहे आणि संपूर्ण संघ एका रांगेमध्ये येतोय. त्यासाठी आपण त्यांचं कौतुक करूया. आता ईशान्य पॅकर्स, तुम्हालाही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी लगेच पाठवावी लागेल. बॅटिंग टीम, आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. युवराज शिंदे, रॉबिन सरांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा. चला आपण मॅचला सुरुवात करूया. युवराज शिंदे, रॉबिन सरांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा, आपल्याला अशी विनंती आहे. आयोजन समितीकडून ही विनंती येते आणि आपण रॉबिन सरांना विनंती करूया की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी येते बॅटिंगसाठी. एका बाजूला बोरगावचे एक सिनियर खेळाडू अमित दादा वाडकर, दादा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती ते प्रसिद्ध आहेत आणि अमित वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला जोरचा एक युवा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये केतन जाधव, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते आणि बॉलिंग अटॅक मध्ये कुणाला बोलवलं जाईल तर निश्चित नवी मुंबईमध्ये कित्येक वर्ष वाय एक्सप्रेस या नावाने ख्याती मिळवणारा खेळाडू म्हणजे बोरगावचा दशरथ वाडकर गोलंदाजी मार्कवरी तयार होत आहेत.
आपण एका पर्वणीबद्दल चर्चा केली की या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ मालक खेळाडूंसाठी पर्वणी आहे. ज्योती ज्वेलर्स भुईंज आणि ओमकार ज्वेलर्स ओझरडे सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी संघ मालकांसाठी पर्वणी आहे. 15 डिसेंबर 2025 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सोन्याच्या खरेदीवरती 50% मजुरीमध्ये तुम्हाला सूट दिली जाईल आणि दैनिक पुढारीचे पत्रकार ओमकार पोद्दार आणि ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्सचे मालक यांच्याकडून नवीन ऑफर आहे तुमच्यासाठी. तुमच्या आवडीचे डिझाईन दिली जातील आणि 22 कॅरेट होलमार्क असलेले दागिने तुम्हाला दिले जातील आणि तुम्हाला 4 दिवसामध्ये तयार करून दिले जातील अशी असणारी पर्वणी आहे. आणि त्यांचे आपण कौतुक करूया कारण खेळाडूंसाठी आणि संघ मालकांसाठी ही पर्वणी त्यांच्या माध्यमातून आहे. मॅचला एका बाजूला सुरुवात झाली आहे आणि ते स्वतः देखील या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून सहभागी झालेले आहेत. दशरथ वाडकर पहिला बॉल सिंगल आली आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय अमित वाडकर केतन जाधव ही जोडी आहे. दोन्ही खेळाडू एकाच गावचे एकाच टीम मध्ये खेळणारे आता एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. अमित वाडकर विरुद्ध दशरथ वाडकर. फटका खेळलाय निघाला बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतली भरारी. अमित वाडकर यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार षटकार. एका बाजूला दशरथ वाडकर एका बाजूला अमित वाडकर. अमित वाडकर यांनी नवी मुंबई पोलीस टीमचंही क्रिकेट खेळलेलं आहे आणि प्रतिनिधित्वही केलेलं आहे. हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका दिला ठोका. हाई बॉल जातोय सीमारेषा पार. अमित वाडकर मैदानाच्या आतमध्ये आले धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा धिंगाणा घातलाय. धडाकेबाज बॅटिंग आतापर्यंत केलीये. विजय सारखा लकलकणारा खेळ बोरगावच्या अमित वाडकर यांनी आतापर्यंत केलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 वरती. दशरथ वाडकर वेगाला प्रत्युत्तर दिलाय. अनुभव आज कृतीमध्ये आणलाय अमित वाडकर. या दोन्ही खेळाडूंचा शहरी खेळाबद्दल जर आपण चर्चा केली तर दशरथ वाडकर घनसोलीचं कॉलनी क्रिकेट आणि नेरूळचं क्रिकेट अमित वाडकर. एक गाव 11चं क्रिकेट एकाच टीम कडून खेळतात. बॉलर तयार. बॅटची कडा बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. दशरथ वाडकर यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल काही विसवला नाहीये. बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा पहा बॉलने घेतला बॅटचा किनारा मिळाला भाग्याचा सहारा. प्रयत्न यष्टिरक्षकाने केले परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर होता कारण तेही झेपावले होते हवेत. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता तो इथे फसतोय. जीवनदान मिळते अमित वाडकर यांना. 13 वरती बॅटिंग करतायत. एका बाजूला केतन जाधव. षटकातला हा 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगावरती स्वार होणारे गोलंदाज आहेत दशरथ वाडकर. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रंगले एक तुंबड युद्ध. शिव इंटिरियर विपक्ष ईशान्य पॅकर्स अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत अनुभवत आहोत आस्वाद घेत आहोत. 5वा बॉल प्रगतीपथावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा दिली या बॉलला. कव्हर्सला खेळाडू आहेत. धाव घेण्याची कोणतीही मुभा फलंदाजांना मिळू शकलेली नाहीये त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे डॉट येतोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 14 वरती 0 टार्गेट जर आपण या मॅच मध्ये पाहिलं ना तर 54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. पूर्वी क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट नव्हता परंतु पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आला आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर प्राप्त झालं आणि त्याचंच अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटने केलेलं आहे. फटका तर चांगला खेळलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. डीप कव्हर. सीमा रेषेच्या पलीकडे बॉल होईल फरार. रन्स मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 4. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला एक कलात्मक फटका आहे. एक फोटोजेनिक स्ट्रोक आहे. मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर यांच्या बॅटमधून आलाय. पहा क्लासिकल अंदाज. पॉवर प्लेचा समाचार घेणारा फटका होता आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे आता तब्बल 18.
हा तो फटका होता. क्लासिकल अंदाजामध्ये खेळला होता आणि 18 आकड्याचं महत्व अनेकदा आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चर्चा करत आलो, परंतु विद्यानिकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेसाठी हा 18 आकडा किती महत्वाचा आहे, कारण 18 फेब्रुवारी 2019 साली या विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 18 बिनगडी बाद बनवायच्या 54. आता येणारे बॉल शिल्लक किती आहेत, तर इथून पुढे आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. धावसंख्येचं गुणोत्तर 36 धावांचं बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया, दोन्ही संघांना करूया विनंती. येणारे आता बॉल शिल्लक आहे 24, बनवायचे आहे 36. बॅटिंग मध्ये अमित वाडकर 5 बॉल 17 आणि केतन जाधव 1 बॉल 1. आणि अमित वाडकर हे असं उदाहरण आहे की ज्यांनी लग्ना दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपलं लग्न असं, त्या दिवशी पहिल्यांदा क्रिकेटची मॅच खेळली होती आणि त्यानंतर ते लग्नाला, स्वतःच्या लग्नाला गेले होते. असं असणारं वाई तालुक्यातलं एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं तेजस शिंदे यांचं एक उदाहरण पुढे आलं होतं, ज्यांनी लग्नानंतर क्रिकेटची मॅच खेळली होती. म्हणजे बरीचशी अशी काही उदाहरणं आहेत. 18 वरती 0. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात आहे. बॉलिंग अटॅक मध्ये शुभम मालुसरे, एक युवा ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूच्या नावाची दखल घ्यावी लागते आणि आज आपला बोलबाला त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, कारण शुभम मालुसरे पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता आणि सामनावीराचा पुरस्कार बॉलिंगच्या जोरावर त्यांनी मिळवला होता आणि त्यामुळे आता त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर असतील शिव इंटिरियर टीमला. आणि त्याचमुळे की काय, हा हुकमी एक्का आता आणलाय. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये हुकमी एक्क्याचं काम केलं होतं, या मॅच मध्ये फुलटॉस टाकलाय आणि फुलटॉस मेजवानीवरती ताव मारत जोरच्या केतन जाधवने बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. फुलटॉस बॉल, मेजवानीवरती ताव मारला आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या गोष्टी टाळाव्या लागतील. फुलटॉस बॉल तुम्हाला कमी टाकावे लागतील. प्रयत्न हाच असेल की खोलवर टप्प्याचा बॉल टाकायचा आहे, परंतु तो फुलटॉस झाला आणि केतन जाधव सारखा फलंदाज फुलटॉसला माफी देणार नाही, कारण ज्या प्रकारे या हंगामाला केतन जाधव फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग त्यांनी पाठीमागच्या लीगला केलेली आहे. परंतु शुभम मालुसरे, एक मोठी उमेद. संघाला विकेट मिळाली नाहीये आणि संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. शुभम मालुसरे, ओव्हर नंबर 2. एका बाजूला बॅटिंग मध्ये केतन जाधव 7 वरती बॅटिंग करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका तर समोर खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू बॉलच्या खाली आणि ते सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न, झेपावले होते परंतु बॉल काय हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. जीवनदान मिळते केतन जाधव यांना. रिप्ले टेलिकास्ट मध्ये या फटक्याची आपण क्रिया पुन्हा एकदा पाहूया. 8व्या बॅटने केतन जाधव यांनी फटका खेळला होता आणि क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होते, परंतु बॉल काय हातामध्ये विसावू शकला नाही, कारण एखादा कॅच घेताना, झेल घेताना शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंज आणि डोळ्यांचा संयोग या गोष्टींना महत्व आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल सोडून दिलाय. 1 फ्रॉम दी ओव्हर वाईड आहे, त्यामुळे हा बॉल शुभम मालुसरे यांना पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे आता 26. शुभम मालुसरे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार होते की युवा ऑलराउंडर. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा शुभम मालुसरे यांना स्वतःला तयार करावे लागतील. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिलीये, मनगटी दिलाय झटका आणि या बॉल वरती आलाय 6 धावांचा फटका. बॉल सीमारेषा पार, षटकार. शुभम मालुसरे यांनी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल टाकला आणि फुलटॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मेजवानी, आणि अमित वाडकर यांनी त्या मेजवानीवरती ताव मारलाय, मनगटाचा फक्त झटका दिला आणि हा 6 धावांचा फटका आलाय. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावतीये. 32 धावा. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसताय, डॉट आलेला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना खेळला. हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि डॉट आलाय. शुभम मालुसरे यांची ती खासियत आहे. एका बाजूला ईशान्य पॅकर्सने एक सामना खेळलाय, तो त्यांनी गमावलाय. संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे.
शिव इंटिरियर या टीमने एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलाय. हा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलाय. आता धाव कोणती मिळत नाहीये. शुभम मालुसरे आता कमाल करतात गोलंदाजीमध्ये. असणारी अचूकता, भेदकता, दाहकता या सर्व काही गोष्टी या खेळाडूने अंमलामध्ये आणलेल्या आहेत. अजूनही या ओव्हरचा एका बॉलचा खेळ बाकी आहे. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. टीम शिव इंटिरियर. फटका समोर खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची कहाणी. मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर नावाची आले सुनामी आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पदल आली, त्याचा चांगला वापर, टायमिंग प्रॉपर केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार आलाय. पदल आदित्य पहा, फुटवर्क पहा, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला ठोकलेला एक टोले जंग षटकार आलाय. 38 धावा आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 18 बॉल 16 ची गरज आहे. परिस्थिती आता बदललेली आहे बॅटिंग टीमची, त्यामुळे इथून पुढे आता प्रयत्न मोठे करावे लागतील शिव इंटिरियर या टीमला, कारण 18 मध्ये 16चा बचाव करायचा आहे. असं म्हणतात ना, आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट आता मोठे घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. शिव इंटिरियर या टीमला मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्ग वरती केलाय बदल. नितीन मांगडे, पसरणी एक्सप्रेस अर्थात मोन्या या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये 3 धावा देत चांगली गोलंदाजी केली होती, अशा खेळाडूला गोलंदाजी मार्ग वरती बोलवलंय. टॅटू आर्टिस्ट आहेत, खूप लहान वयामध्ये त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. पसरणी गावचे मोन्या. फटका तर खेळलाय लॉंग ऑफला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे निघालाय. आता यावेळेला फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये केतन जाधव. यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आला आणि त्यांच्याही बॅटचा बोलबाला सुरू झालाय. या फटक्याची झलक वाढतय धावफलक. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. 17 बॉल 10 ची गरज आहे. नितीन पुन्हा तयार. मोन्या. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, निघाला डिक्लेअर झोन मध्ये. बाईकच्या माध्यमातून सिंगल आहे पण त्या ठिकाणी कळवतायत. ती धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. चला पुढील मॅचच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. VKC 11 तुम्ही येऊन थांबा, कारण तुमची मॅच अगोदर झालेली आहे. शिव इंटिरियरचा सामना सुरू आहे. जसा सामना संपेल तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. कॅप्टनला विनंती आहे. कमी गतीचा बॉल. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये आहे. हा असा बॉल आहे जो गोलंदाज एकाच ऍक्शनने कमी गतीने टाकतात आणि तो इथे टाकलाय. आणि आपण कमी गतीच्या बॉल बद्दल चर्चा करत आहोत. 2011 साली जो वर्ल्ड कप झाला होता त्याच्यामध्ये झहीर खान यांनी अशा प्रकारचे बरेचसे बॉल टाकले होते कमी गतीचे. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय. आता या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतात की दिशाहीन बॉल आहे. आता धावा कमी, बॉल जास्त, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. शिव इंटिरियरने पहिला सामना तर चांगला खेळला, परंतु या मॅच मध्ये आता गोलंदाजीमध्ये मेहनत मोठी घ्यावी लागेल. नितीन गोलंदाजी मार्ग तयार होत आहेत. मॅच खेचून आणता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. 8व्या बॅटने फटका खेळलाय आणि मॅचचं समीकरण सोप्पा करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर
प्रतीक महागडे, चला डिस्कस नंतर करा प्लीज. आपण या थोडस धावत या. निलेश सर थोडासा आवाज करा. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस अप्रतिम मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता जर 4 संघाचा संपूर्ण लेखाजोखा पाहिला तर प्रत्येक टीमने 2 मॅच खेळलेत आणि एक एक मॅच त्यांनी जिंकले. म्हणजे प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2-2 पॉइंट आहेत. आणि दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. एका बाजूला टीम आहे VKC 11 तर दुसऱ्या बाजूला आहे टीम शिव इंटेरियर. महत्वाची मॅच आहे कारण दोन्ही टीमनी 2-2 मॅच खेळल्यात. त्याच्यामध्ये मात्र एक मॅच प्रत्येक टीमनी जिंकले. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अजित सरंगबरे सर आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी